नगराध्यक्षांना आता नगरसेवकाचे अधिकार मिळणार आहेत आणि नगरसेवकांप्रमाणे मतदानाचा अधिकार देखील मिळणार आहे। कॅबिनेट बैठकीमध्ये हा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला गेलेला आहे। अधिनियमात सुधारणेसाठी अध्यादेश आता सरकारकडून काढला जाणार आहे। आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेलेत, त्यापैकी हा एक महत्त्वाचा निर्णय। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारला जाणार आहे। या संदर्भातला निर्णय आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये घेतला गेलेला आहे। धाराशिव शहरामध्ये 1 एकर जागा विनामूल्य दिली जाणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय महसूल विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे। साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा बांधकामाकरता धाराशिव शहरामध्ये 1 एकर जागा विनाशुल्क मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे। खरं तर ही जागा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याकरता देण्याकरता आमचे राणा जगदीशसिंगजी या सर्वांनी पाठपुरावा केला। तेथील पालकमंत्री प्रताप सरनाईकजींनी पाठपुरावा केला। एक भव्य स्मारक या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेचं होणार आहे। राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये 4 महत्त्वाचे निर्णय घेतले गेले। हे बैठकीतले 4 महत्त्वाचे निर्णय नेमके कोणते आहेत आपण पाहूया। पहिला महत्त्वाचा निर्णय आहे तो म्हणजे जिल्हा कर्मयोगी 2.0 सरपंच संवाद कार्यक्रम राबवला जाणार आहे। दुसरा महत्त्वाचा निर्णय आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या आता नियमित होणार आहेत। तिसरा महत्त्वाचा निर्णय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा धाराशिवमध्ये उभारला जाणार आहे। आणि चौथा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये सुधारणा केली जाणार आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींनी दिल्लीमधल्या बिघडल्या गेलेल्या वायू प्रदूषणाच्या स्थितीसंदर्भात भाष्य केलेलं आहे। प्रदूषणासंदर्भात चिंता व्यक्त करताना ते म्हणाले की राजधानी दिल्लीतली हवा इतकी प्रदूषित आहे की 2 दिवस जरी दिल्लीत राहिलो तरी मी आजारी पडतो। तसंच वाहतूक क्षेत्रामुळे प्रदूषणात आणखी भर पडतीये असंही गडकरीजी म्हणाले। क्या परिस्थिति बनी है हमारी। मैं 2 दिन मुश्किल से रहता हूं, इन्फेक्शन हो गया। ये दिल्ली पूरा प्रदूषण से त्रस्त क्यों है। मैं ट्रांसपोर्ट मंत्री हूं, 40% हमारे कारण होता है, क्योंकि ये फॉसिल फ्यूल पेट्रोल डीजल। सुदर्शन जी कितने बार मुझे कहते थे कि इस देश का किसान अन्नदाता नहीं ऊर्जादाता बनेगा, ईंधनदाता बनेगा, हवाई ईंधनदाता बनेगा। अब सब बन गया, बिटुमिन भी बन गया। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।